नमस्कार मित्रांनो, तर आज मूड झाला शेवग्याच्या शेंगा खायचा, तर आपण आज शेवग्याच्या शेंगा करणार आहे। तुम्ही बघू शकता मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या इथं आणि आज आपण लाल शेवग्याची शेंगा करणार आहे। मला काळी आवडती, पण आज आपण काहीतरी नवीन ट्राय करणार आहे, लाल शेवग्याची शेंगा बनवणार आहे। तर तुम्हाला आता वेट करा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो लाल शेवग्याच्या शेंगा कशा बनवायच्या। तर मित्रांनो, आपण शेवग्याच्या शेंगा चांगल्या प्रकारे धुवून घेतल्या आहे आणि आपण त्याला आता कापून घेतोय। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे तुम्ही शेवग्याच्या शेंगा चांगल्या प्रकारे कापून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्या शेवग्याच्या शेंगा कापून झाल्या आहे। तुम्ही बघू शकता किती बेस्ट प्रकारे शेवग्याच्या शेंगा कापल्या आणि किती हिरवगार शेवग्याच्या शेंगा दिसताय। तर तुम्ही पण फर्स्ट ऑफ ऑल धुवून घ्यायच्या, त्यानंतर अशा खापा करून घ्यायच्या शेंगाच्या। तर मित्रांनो, दुसरीकडे मी इकडे कढई तापायला ठेवली आहे हाय फ्लेमला। तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल याच्यात शेवग्याच्या शेंगा उकडून घ्यायच्या आहे। तर आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ शेवग्याच्या शेंगा कशा उकडून घ्यायच्या आहेत त्या। तर आपली कढई तापत आली आहे, तर आपण त्यात तेल टाकतोय। खूप जास्त तेल नाही टाकायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यात शेंगा टाकायच्या आहे तुम्हाला। सर्व शेंगा टाकून द्यायच्या आहे त्यात आणि त्याला प्रॉपर मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण आता त्यावर टाकणार आहे धनिया पावडर टाकणार आहे। धनिया पावडर नंतर आपण त्यात थोडी हळद टाकणार आहे चवीनुसार आणि त्यात आपण मीठ टाकणार आहे। आता फ्लेम आपण लो केलाय। तर याला चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला चांगला प्रकारे लागला पाहिजे शेंगाला आणि तेल पण सर्व जागी लागलं पाहिजे। तर आपल्या शेंगा चांगल्या प्रकारे फ्राय होत आहे, तर आपण त्याच्यात पाणी टाकायचं आहे। तर यात पाणी टाकायचं आहे तुम्हाला आणि चांगल्या प्रकारे शेंगा बॉईल करायचे आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, 10 ते 15 मिनिटं बॉईल करून घ्यायचं आहे। बॉईल झाल्यानंतर तुम्ही या शेंगाचं सूप पण पिऊ शकता, खूप भारी लागतं ते सूप आणि खूप हेल्दी असतं आणि या शेंगा पण खाऊ शकता। पण आपण आज सूप पिणार नाही आणि शेंगा खाणार नाही, कारण आपल्याला याची भाजी बनवायची। तर 10 ते 15 मिनिटं गॅस आपला हाय फ्लेमला ठेवायचा आहे आणि शेंगा चांगल्या प्रकारे आपल्याला बॉईल करून घ्यायच्या आहे। तर मित्रांनो, आपल्याला लाल शेवग्याच्या शेंगासाठी कांदा लागणार आहे, शेंगदाणे हे आम्ही भाजून घेतले, खोबरं आहे, खोबरं पण आम्ही भाजून घेतले। ओके, तर तुम्ही कांदा असा बारीक कापून घेऊ शकता, शेंगदाणे असे चांगल्या प्रकारे भाजून घेऊ शकता, प्लस इथं खोबरं आहे हे पण असं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला। आणि इकडं आपण आपल्या शेंगा शिजत आहे, फ्लेम लो केली आहे। शेंगा लगभग आमच्या शिजत आल्या आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला पण अशा शेंगा शिजून घ्यायच्या आहे। तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात शेंगदाणे टाकले आणि खोबरं टाकले, याला आपल्याला बारीक प्रकारे दळून घ्यायचं आहे। तर आता मी मिक्सरमध्ये दळून घेतलं आहे, तर तुम्ही बघू शकता किती भारी आपलं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट तयार झालं आहे। तुम्ही पण या प्रकारे तुमचं खोबरं आणि शेंगदाण्याचं एक भारी कूट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण फोडणी द्यायचं काम स्टार्ट केलंय। आपण मोहरी टाकले, जिरे टाकले, तुम्ही बघू शकता।
आणि याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, आलं आणि लसूण. आणि आपण याच्यात कांदे टाकतोय जे आपण कापले होते स्टार्टिंगला. आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. कांदे लाल होईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे. आपले कांदे परतताय इकडं. तर मित्रांनो बघू शकता आपला कांदा परतला आहे चांगल्या प्रकारे. तर आपण याच्यात टाकणार आहे आता लाल मिर्च. लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता. ज्याला तिखट आवडते थोडी जास्त टाकू शकता. तर आम्ही मीडियम करतोय. थोडी हळद टाकली आपण, प्लस धनिया पावडर टाकलाय आपण. धनिया पावडर 2 चमचे टाकायचं. धनिया पावडरनी टेस्ट येते चांगली. आणि किचन किंग गरम मसाला टाकला आपण त्यात. आणि याला चांगल्या प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत राहायचं आहे त्याला. मसाला चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर मसाला परततोय आपला. त्यासोबत आपण जो कूट केला होता खोबऱ्याचा शेंगदाण्याचा, तो कूट पण त्यात टाकायचा आहे आपल्याला. आणि तो पण चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घ्या तुम्ही. आम्ही मीठ पण टाकून घेतलंय. आपण स्टार्टिंगला शेवग्याला मीठ टाकलं होतं, त्यानंतर मीठ टाकलं नाही. तर मीठ पण टाकून घ्यायचं तुम्ही तुमच्या चवीनुसार. तर आपला मसाला चांगल्या प्रकारे परतला आहे. तर आपण याचे शेवगा टाकणार आहे. तर तुम्ही पण शेवगा टाकून घ्यायचे यात. शेवगा याच्यात चांगल्या प्रकारे मिक्स करायचा आहे. मसाला चांगल्या प्रकारे शेवगामध्ये मिक्स झाला पाहिजे. शेवगा टाकून झालं ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. मसाला चांगला शेवगामध्ये मिक्स झाला पाहिजे. जेवढा मसाला शेवगामध्ये मिक्स होईल तेवढी टेस्ट चांगली येईल. आणि जे शेवगाचं पाणी आहे आणि उरलेलं शेवगा आहे ते पण टाकून द्यायचं. शेवगाच्या पाण्याने जे बॉईल केलेलं पाणी असतं त्यात शेवगाची ओरिजिनल टेस्ट आणि जे विटॅमिन्स असतात शेवगाच्या ते उतरलेले असतात. तर ते पाणी आपण त्यात टाकून द्यायचे आणि त्याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचे. आम्ही याच्यात अजून पाणी टाकलं एक्स्ट्रा. आम्ही 1.5 ग्लास पाणी टाकलंय कारण आम्ही 3 जण आहे खाण्यासाठी. आम्ही शेवगा जास्त टाकल्या कारण आम्हाला शेवगा जास्त आवडतात. तर यावर तुम्ही वरून पाणी टाकून परत प्रॉपरली मिक्स करून घेऊ शकता ते. आणि याला थोडा वेळ असं चांगल्या हाय फ्लेमला करून बॉईल करायला ठेवायचं. चांगल्या प्रकारे भाजी शिजून द्यायची. त्यावर तुम्ही झाकण ठेवू शकता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपली भाजी लगभग तयार झाली आहे आणि किती भारी दिसतीये ती.
आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकली आहे आणि त्याला मिक्स करून घेतलंय। भाजी खूप भारी दिसते आणि चवीला पण तेवढीच भारी असेल, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। त्याला चांगलं बॉईल होऊन द्यायचं, थोडं 10 ते 12 मिनिट तुम्ही चांगल्या प्रकारे भाजी शिजून द्यायची आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता या पद्धतीनं घरी। घरगुती आहे, हेल्दी आहे आणि खूप भारी आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि सबस्क्राईब नक्की करा अशा भारी भारी व्हिडिओज घरगुती जेवणासाठी।